नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसी उजाला न्यूज। महाराष्ट्र विद्युत संविदा श्रमिक संघ द्वारा वेतन में बढ़त के लिए नागपुर में आंदोलन किया जा रहा है। इस आंदोलन में कांग्रेस नेता नाना पटोले ने भी आज भाग लिया। आंदोलनकर्ताओं को संबोधित करते समय उन्होंने कहा कि राजकोट में जो छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति गिरी है, उससे ये स्पष्ट हो गया है कि ये सरकार कैसी है। उन्होंने और भी क्या कहा, आइए जानते हैं। मी तुम्हाला सांगतो की परवा आपल्या राज्याचे आपल्या सगळ्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मालवण मध्ये समुद्रामध्ये जे लावलेली होती ती पडली। त्याच्यातलं जे काही चित्र आज पुढे येत आहे ते चित्र असंच आहे की कमिशनच्या चक्करमध्ये काही गर्दीने ती प्रतिमा बांधली गेली आणि ज्याला काही माहीतच नाही अशा माणसाला त्या ठिकाणी ते कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं। आता खरं तर तो कॉन्ट्रॅक्टर काम नाही करत ना, आखरी कामगारच कुठेतरी काम करत असेल तिथं जो असेल तो माणूस, पण त्याला कमी पैसे मिळाले त्याच्या हिशोबाने त्यांनी काम केलं। नुसतं राज्यातच नव्हे तर देशात नव्हे तर जगामध्ये जो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव होता, मान होती, शान होती, त्याला या लोकांनी अपमानित केलेला आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगतो, आम्ही तुमच्या पाठीशी आणि मी नाना पटोले जे बोलते ते करते। तुम्हाला मी या ठिकाणी एवढाच विश्वास देतो, हे सरकार आज उद्या नाही आली तर यांचं लोकांचे प्रयोग होतात, कोणी मुंडन करतं, कोणी काही करतं। मला वाटतं तुम्ही ते करू नका, पण यांना सत्तेच्या बाहेर काढून देण्यामध्ये आम्हाला तुम्ही मदत करा। तुम्हाला न्याय मी काही म्हणत नाही की यांची तेरवी करा वगैरे काही म्हणत नाही। मी इकडे बघा बेटा, माझं आहे, मी तुम्हाला सांगितलं जशी आता माझ्या भगिनी इथं बसलेली आहे, घरात जे घरात नसेल तर ती काही बोलणार। आखरी किंवा राज्यात आता तो उधळपट्टी चाललेली आहे, भ्रष्टाचार चाललेला आहे, आपल्या नावाने पैसे कर्ज रूपाने घेतले जातात आणि त्याच्यामुळे आज राज्याची नेमकी परिस्थिती काय